हा तिथंच बोलून दाखवलं. पुरस्कार मिळाला ना, बरोबर. तिथंच बोलून बत्ता सिंग बरोबर. आनंद तिथं गगनात मावेनाचा बरोबर झालाय. झाला. माझ्या छातीत नाही डॉक्टर बरोबर. गेट वे ऑफ इंडिया दुसऱ्या दिवशी झाली कुस्ती तिथं. हा बरोबर. मंडप टाकून बत्ताशिंग लय 7 फूट उंचीचा गडी. शिरपती खंचनाळे 6 फूट. बक्षीस मुख्यमंत्री मंत्री छातीवर बसलं त्यांच्या. बत्ता सिंगला 2 मिनिटात मारला आणि छातीवर बसले त्या दत्ता सिंगच्या शिरपती खंचनाळे. आणि त्यावेळी गदा ही पहिली म्हणले लय वाईट तुमच्या जीवनाची कमाई फाडून खाऊ. मी किती लोकांना फाडून खाऊ केल्या. असं करायचं. असं होतं. जय हिंद. माझं नाव हवालदार नारायण सनगर. आज आपण अशा एका महान शख्साजवळ आलेलो आहे, ज्या व्यक्तीचं नाव म्हणजे मी एवढंच सांगेन की एक महाभारतामध्ये एक भीष्म होते, ज्या भीष्माने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत कायमची सेवा हस्तिनापूरची केली. तसेच एक कुस्तीतले भीष्माचार्य आहेत, ज्या भीष्माचार्यांनी आतापर्यंत करोडो रुपये पैलवानांना मानधन देऊन आणि पैलवानांच्या कुस्ती मैदानासाठी खर्च करून कुस्ती जागृत करण्याचं महान कार्य केलं. असे भीष्माचार्य जे पंढरी अण्णा पठारे, ज्यांना शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार प्राप्त आहे, आणि असा एक महान व्यक्ती कुस्ती जीवन ठेवण्याचं महान कार्य करत आहे. अशा महान व्यक्तीजवळ मी आलेलो आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. अशा व्यक्तीजवळ येणं आणि मी त्यांच्याजवळ बसणं हे माझ्यासाठी सुद्धा फार मोठा आज गौरवाचा दिन आहे, दिवस आहे. तर आज आपण पंढरी अण्णा पठारे अद्वितीय असं व्यक्तिमत्व, अशा व्यक्तिमत्वाजवळ आपण आलेलो आहे आणि आज त्यांच्याकडून थोडा कुस्तीचा इतिहास आपण जाणून घ्यायचा आहे. अण्णा नमस्ते. नमस्कार. अण्णा, तुम्ही थोडस तुमचं बालपण जरा सांगा की. बालपण तुम्ही लहान असताना कुस्त्या कशा खेळल्या, काय तुमचे शिक्षण, वडील पैलवान होते का? वडील पैलवान नव्हते. माझ्या वडिलाचे चुलते पैलवान होते. बर. आणि मला फार कुस्तीचा आवड, लहानपणापासून आवड, नाद. बर. मग तुमची शाळा मी शिकलो मुंडव्याला. बर बर बर. किती शाळा झाली तुमची अण्णा? माझी 11वी. जुनी 11वी होय. मग आता वय किती तुमचं? 76. 76 वर्ष वय. बरोबर बरोबर. मग तुम्ही कुस्तीकडे कसे वळला? मग कुस्ती पुण्यात करायला लागला का घरी तुमच्या तालीम होती गावीच? नाही, गावी तालीम होती. बर. पहिले पडावर लहान मुलांच्या कुस्त्या लागायच्या. बर बर बर. तुम्ही जात होता? रुपया, ₹1.25. बर. ₹1.5. 2, 5 असे. तुम्हाला कधी कुस्तीला पैसे मिळाले आठवण आहे का तुमची एखादी? आहे ना. किती पैसे मिळाले एखादी कुस्ती केलं? 185 रुपये. 185 रुपये मिळाले. मग 185 रुपये मिळालेला व्यक्ती आज करोड रुपये कुस्तीवर खर्च करतोय. ही एक फार मोठी गोष्ट आहे. ही लक्षात घेणं गरजेचं आहे. दानशूर भरपूर असतात, पण असा दानशूर नाही आहे की पैलवानांना जाता पैसे देऊन पैलवानांना कुस्ती खेळायची इच्छा नसली तर कुस्ती खेळायची इच्छा होते. पठारांचं मैदान सतपाल करता माझ्या 75ला आले होते. बर बर. आता 75 झाली का? डिसेंबर. पवार साहेब, शरद पवार साहेब आले होते. बर बर बर. मग अण्णा, ह्या जे तुम्ही आता कुस्ती झालं, मग तुम्ही कोल्हापूरला वगैरे कुस्ती खेळायला गेला का? कोल्हापूर नाही. मग तुम्ही गोकुळ असता तालमी पुण्यातच खेळला? नाजूक होती. आणि कसं आहे, मी कुस्तीमध्ये होतो, राजकारणात होतो. बर. कराडी चंदननगर 15 वर्ष सरपंच होतो. बर 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 बर. 15 वर्ष पुन्हा मार्केट कमिटीचा चेअरमन होतो. बर बर बर. 15 वर्ष यशवंत थोर कारखान्याचा संचालक होतो. म्हणजे बऱ्यापैकी राजकारणामध्ये भरपूर तुमचं आयुष्यामध्ये भरपूर दिवस तुम्ही घालवलेत. मग तुम्हाला कुस्ती क्षेत्रामध्ये एवढी आवड कशी काय निर्माण झाली अण्णा?
आवड म्हणजे उखळला त्यावेळी बिराजदारची आणि हा हरिश्चंद्रची कुस्ती हरिश्चंद्र झाली. हा बर हा त्यावेळी मला एक दोघांनी कोल्हापूरला नेलं. बर 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 मग मग मामांना म्हणलं ही पडझड झालेली कुस्तीमध्ये तालीम होती. बरोबर कुठली आपली इथली गोकुळ गोकुळ तालीम बरोबर बरोबर हा म्हणलं काय ते करूया तर मामाला अण्णा पठारे हं. आहे पण स्वभावाने फार कडक आहेत. बर 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 हा 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 मामा थोडे भित्रे होते. बरोबर हा हा असं. हा मग मामाने जवळून माझी मुलाखत झाल्या मामाचा माझा स्वभाव जमला. जमला बरोबर मग आमच्या घरातली हं. लग्न निघाली. हा माझ्या मुलांचं 2 मुले 2 मुलं बरोबर होते. माझा भाऊ बाप्पू पठारे बर माझे आमदार. माझे आमदार बर बर मीच आमदार केला. बर 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 हा 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 मग पत्रिका द्यायला गेलो तर माझ्याकडे पैसा पाणी बकळ होता. म्हणजे कमवायचे म्हणजे कुठं डाके घालून नाही, हा बरोबर बरोबर सरळ मार्गाने कमवायचे. बरोबर अण्णा मग हे सर्व कंपनीला मग नानांकडे जायचे. बर मग त्यांच्याकडे मामाकडे फोन सर्वांचे होते. बर मग तुम्ही मामांच्याकडे गेला नाही तालमीतच. हा तालमीत. मग मला एक सांगा हे तालमीतच जर झालं मग तुम्ही आता ही मैदान वगैरे घेण्याची परंपरा किती वर्षापासून चालू केली सा तुम्ही? मैदान आता माझे 76 झालं. 51व्या वर्षी केलंय सुरुवात मैदानाला. मग जवळजवळ 27 वर्ष झाली मैदान चालू आहे तुमचे. मग 27 वर्ष झालं पूर्ण मैदान तुम्ही घेताय. आणि विशेष म्हणजे पठारे अण्णांच्या मैदानातला पैलवान हा भविष्यातला महाराष्ट्र केसरी किंवा हिंद केसरी असतो. जम्मू काश्मीर असू दे, दिल्ली असू दे, फॉरेनचे पैलवान, इराणचे पैलवान सुद्धा येऊन पठारे अण्णांच्या मैदानामध्ये कुस्ती खेळतात. आणि महाराष्ट्रातला पैलवान महाराष्ट्र केसरी व्हायचा असेल तर तो पठारे अण्णांच्या कुस्ती केंद्रामध्ये किंवा त्यांच्या आखाड्यामध्ये कुस्ती खेळलेला आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे सिकंदर शेख. सिकंदर शेख हा पैलवान अण्णांच्या पहिल्या मैदानामध्ये कुस्ती खेळला आणि तिथून तो मोठा झाला आणि आज महाराष्ट्र केसरी झाला. तसाच शिवराज राक्षे आहे, त्याचबरोबर आपला अध्यक्ष आहे त्या तालमीत. कोण तुम्ही? काकाच्या स्थापन झाल्यापासून. बर 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 काक्या लहान होता ना बर त्याला एवढ्या ऑलिम्पिकला यायला जायला मदत त्याला खायला तुम्ही द्यायचो. बरोबर असं नाही की एवढेच द्या. कुणाची आरे जावी मला जमत. बरोबर बरोबर अण्णा. मारुती माने सारखा माणूस पिंपरी चिंचवडला स्पर्धा झालत्या बघत नाही. हिंद केसरीच्या स्पर्धा झाल्या पिंपरी चिंचवडला. बर मग काय झालं? इथं जेवायला आणलं तर मला अण्णा म्हणले आपण दोघांनीच जायचं. चला ना 100 जण. बर बर 2 बकरं मारली. बर 50 कोंबड्या मारल्या. बर आणि जेवण केलं. मारुती माने पैलवान कसा हवा अण्णा? पैलवान कसा मारुती माने? एक चांगला पैलवान होता का?
म्हणजे संस्कारिक पैलवान होते का हो? चांगला. खरंच त्याला बघितलं ना, हा की समाधान. चांगला बी बलवान असला ना, हम्म, खाकरला जरा हम्म. तर समोरचा चड्डी म्हटलंच पाहिजे. असा पैलवान मारुती माने. तसं मला सांगा, गणपती आंधळकर कसे होते हो? गणपती आंधळकर आंधळकर चांगले पण हा, आंधळकर वयाने जादा हा, वय 5-6 वर्ष. होय 7-8-10 वर्षांनी जास्त होते. बरोबर. मला सांगा अण्णा, तुम्ही बाळू पाटील वगैरे जे देखना पैलवान होता कोल्हापूरचा, त्यांना बघण्याचा योग आला का? कुस्त्या वगैरे बघण्याचा योग आला काय? तुमच्या वयस्क समवयस्कच बाळूला पैसे दिले 2दा. तुम्ही? हा, पाठवून देव होता. हा. बाळू फार वाईट परिस्थितीमध्ये आहे तो. असं हो, त्यांचं डोकं चालत नाही आणि आर्थिक परिस्थिती खराब आहे. घर जागा नाही त्यांना. जी होती ती कोल्हापुरात एका माणसाने घेऊन टाकली, आपल्या नाव करून टाकली. ही लोक वाईट आहेत बघा. ती अशी जरा त्यांचं लय हाल झालं हो. आणि पैलवानकीमध्ये मला मी एका यात्रेत 20-20 लाख रुपये पैलवानांना वाटले. हो 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 हो. पण देताना मोजले नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. मी मगाशीच म्हटलं की कुस्तीमध्ये दानत लागते आणि दानत आणि अशी असेल तरच कुस्ती टिकते. गरीब पैलवान एखादा पैलवान सांभाळायचं म्हणजे तो हत्ती पाळल्यासारखं असते. आणि त्या हत्तीला सांभाळायचं म्हणलं त्याला खुराक पण त्या पद्धतीने द्यावा लागतो. तर अण्णाने असे भरपूर पैलवान जतन केलेत आणि त्या पैलवानांना मानधन देऊन त्या पैलवानांना मोठं करण्याचं मान कार्य केलेलं आहे. लहानपणी आमच्या काळभैरवनाथला जायचो ना पाया पडाय. हा हा. तर म्हणलं, काळभैरव देवा, या खराडीचं नाव, तुझं नाव हे भारत देशापर्यंत गाजलं पाहिजे. आणि तेवढं गाजवलं. हे अण्णा फार मोठी गोष्ट आहे. काळभैरवान तुम्हाला ऊर्जा दिली अण्णा, म्हणून तुम्ही कार्य केलेलं आहे. तुम्हाला ऊर्जा मिळालेली आहे म्हणून तुम्ही कार्य केलं. इथं आणले होते ना जेवायला. हा. तर त्याच्या आधी औरंगाबादला पारध्यांनी माझ्यावर हल्ला केला. बर बर. आणि मी दुबईचा दौरा करून आलतो. बर. मार्केटला चेअरमन असत. बर. पवार साहेबांनीच मला करायला. बर बर बर. मग एक्सपोर्ट काय करता कर. तर त्यावेळी 2-3 विमान पाठवली होती. बर. तुम्ही दुबईला. बर 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 बर. मला एक सांगा अण्णा, तुम्ही आता मैदान एवढी घेतली, तुमच्या आवडीची एखादी कुस्ती कुठली आहे का हो? तुम्ही असं बघितल्या तुम्हाला आवडलेली कुस्ती, चांगला पैलवान खेळलेला कुस्ती, जुना पैलवान एखादा, अशी कुठली कुस्ती तुमच्या आठवणीत आहे का की त्यानं एकदम चांगली कुस्ती केली? आहे ना. कोण? काका पवारांनी चिकार. काका पवाराचं? काका पवार एकदम चटकदार कुस्ती करणार. राहुल आवारे. राहुल आवारे बरोबर. यांच्या कुस्त्या तुम्हाला आवडायच्या? आवडायचे. त्यांना खुराकाला पैसे द्यायचे. बाहेर देशाला जायला मदत. बरोबर बरोबर बरोबर. मग मला सांगा, काका पवार कुस्ती खेळायचं कशा पद्धतीने खेळायचं? एकदम चटकदार कुस्ती करत होते काका पवार. ग्रिकोरो मध्ये खेळायचं का काका पवार? चांगला खेळायचा. बर. मला सांगा, जुन्या पैलवानांच्या कुस्त्या तुम्ही बघितल्या, जुन्या पैलवानाच्या, त्यात तुम्हाला आवडलेली कुस्ती कोणाची? बिराजदारांची कुस्ती वगैरे बघण्याचा योग आला तुम्हाला अण्णा? आमच्या तालमीतला पहिला आपलं बनकर पाहिला ना, हिरामन बनकर. हिरामन तानाजी बन. बरोबर. त्याला आता एक 10-12 दिवसावर कुस्त्या आल्या होत्या. आणि मी मार्केटहून 4 वाजता आलो. बर. मामा तुम्ही म्हणलं यांना लढत देत. मामा थोडे लाजायचे. लाजायचं काय, माझं त्यांचं वय बरोबर. तुमचं होय, मामाचं तुमचं वय सारखं. बरोबर बरोबर.
मामांना मामा इतके लाजायचे. बिराजदार मामा. हा. मामा हे 15-20 गुंठे इथं घ्या, हम्म. तुम्ही काहीतरी करा. 2 मुलं झालेत, कधी करा. उद्या तुमची नोकरी संपल्यावर काय. बरोबर. मामाला नाही नाही म्हणजे एकदम प्रामाणिक माणूस. लय त्यांना म्हणलं एक फ्लॅट देईल मी. 2 वर्ष झाले दिला फ्लॅट मी. दिला 76 लाखाचा फ्लॅट तुम्हाला त्यांना मामाला दिला 76 लाखाचा. फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे मामांच्या निधनानंतर दिला तुम्ही त्यांना फ्लॅट. म्हणजे मुलांना दिला की बाबा तुझ्या बापाचं कार्य चांगलं आहे. मंडळीचे नाव केलं. क्या बात आहे, क्या बात आहे मामा. आता मला शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार मिळाला. 3 लाखाचा चेक. बर. मी त्यात 1 लाख टाकून 4 लाख मामींच्या गुडघ्याच्या ऑपरेशन. क्या बात आहे, क्या बात आहे. मामी रडायच्या. आता अण्णा तुमचे 3 मजले चढून येते, मला किती अवघड. हा आशीर्वाद आहे अण्णा. हा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. तुमच्यासारखी माणसं परत जन्म घेऊन परत ह्या धर्तीवर यायला पाहिजेत. कारण जर तुमच्यासारखी माणसं नसतील तर ह्या कुस्तीचा विकास किंवा ऊर्जा मिळणार नाही पैलवानांना. तुमच्यासारख्या माणसाने परत जन्म घ्यायला पाहिजे. परवा आवारीच्या मैदानाचं उद्घाटन झालं. त्याला 5 लाख रुपये दिले मॅट घ्यायला. तालमीत महाराष्ट्रातल्या पैलवानाला मदत चालूच आहे अजून. नाही बघतोय आता. ऑलिम्पिकवीर बंडा पाटील परवा आजारी होते तेव्हा त्यांच्या ऑपरेशनला पैसे तुम्ही दिले ना अण्णा. ते स्वतः मला म्हटलेत की म्हणले अण्णा पटोलेंनी मला माझं ऑपरेशन केलं म्हणले. परत दीनानाथ शिंगांना पण परवा तुम्ही आजारी पडल्यावर पैसे दिले. मला सांगा माझा मुलगा थोरला वारलेला त्याच्या दशक्रियेमध्ये दीनानाथला 1 लाख. बर. नाही पहिले यांचे आणि पहिले इंदगी गणपती आंधळेकर खंचनाळे श्रीपती खंचनाळे त्यांना 1 लाख. हा दीनानाथ आणि हे आपलं गणपती आंधळेकर नाही त्यांना तूप द्यायचं गायचं. बर. गावरान गायचं 1.5-2 किलो. बर. त्याची घरची परिस्थिती मोठी. लोक नाही बरोबर. एवढ्या मोठ्या पैलवानाचा किती आदर कर. नाना हे त्याचं पोरग म्हणलं अण्णाराव तुम्ही येत नाही आमच्या. तुम्ही माणसं आहेत का? तुमच्यापेक्षा जनावर खात्यात ना ती गिधड चांगली. फार मोठ्या गोष्टी आहेत अण्णा, फार मोठ्या गोष्टी आहेत. आज आपल्या महाराष्ट्र शासनानं ऍक्च्युली पैलवानांच्याकडे लक्ष महाराष्ट्र शासनाचं काम आहे देणं किंवा भारत सरकारचं काम आहे देणं. तर ही एकटी व्यक्ती जेवढं दान केलेलं आहे तेवढं आजपर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पैलवानांना दिलेलं नाही. तर हे सुद्धा तुम्ही ऐकलं पाहिजे. अशा व्यक्तीला फक्त महाराष्ट्र गौरव किंवा महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार तर मिळालेलाच आहे, पण भारतरत्न पुरस्कार सुद्धा मिळायला पाहिजे अशा माणसाला. तो सतपाल बोलला पद्मश्री पुरस्कार पुढच्या वर्षी तुम्हाला. म्हणजे नाही ऍक्च्युली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं यांना भारतरत्न द्यायला पाहिजे. कारण एवढी दानत कोण करत नाही. पैसा साठवून ठेवायचं सगळीजण बघतात. प्रत्येक ठिकाणी आम्ही पैसा सेव्ह करून आमच्या अकाउंटवर आला पाहिजे असं बघत असतो. परवा बंडा पाटील आला. हा ऑलिम्पिकवर बंडा पाटील. तुम्ही आजारी होतो हो अण्णा, तुम्ही होते म्हणून आम्ही जगलो. खरं आहे.
कारण ऑलिम्पिकवीर बंडा पाटील यांना फ्लॅट देण्याचं घोषणा केली होती त्यावेळेची तत्कालीन मुख्यमंत्री, पण त्यांना फ्लॅट मिळाला नाही. तसेच पैलवानांना आता एवढी मानधनं देतात किंवा आता दीनानाथ सिंग यांना 1 लाख दिले, श्रीपती खंचनाळे साहेबांना 1 लाख दिले, अशा अनेक गोकुळ वस्ताद तालमीला 5 लाख 10 लाख अशी देणगी देत आहेत, मैदानाला 5 लाख, मॅट घ्यायला देणगी देतात, कितीतरी पैलवानांना देणग्या देतात. हे काम भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे. मी तर भारत सरकारला एवढं सांगेन किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एवढं सांगेन की भारतरत्न पुरस्कारासाठी अण्णांचं नाव केलं पाहिजे. कारण ही गरज आहे, ही गरज आहे. कारण अशी माणसं जर जन्माला आलीत तरच आपल्या देशाची प्रगती होऊ शकते. नाहीतर आपण पैलवान तालमीत घालायचं आणि त्याला खायला काही खुराक नसेल तर तो पैलवान चांगला होऊ शकत नाही. आज एक शोकांतिका अण्णा, ऑलिम्पिक मध्ये सगळं सिलेक्शन झालं, भारताचा फक्त एकच पैलवान ऑलिम्पिक मध्ये सिलेक्शन झालं मुलगा आणि 4 मुली झाल्या, बाकी परदेशाची मुलं सिलेक्शन झाली भारताचे, म्हणजे ऑलिम्पिक मध्ये भारताचा कोण झालं नाही सिलेक्शन. हे दुर्दैव आहे. तर पैलवाना वेळेवर खाणं मिळत नसेल, खुराक मिळत नसेल, व्यवस्थित संस्कार मिळत नसतील तर पैलवान हा घडू शकत नाही अण्णा. तर हे तुमच्यासारख्या माणसं आहेत की जे तुमच्यामुळे थोडीशी पैलवानकी शिल्लक आहे अण्णा. आम्ही पण प्रयत्न करतो की पैलवानकी थोडी शिल्लक राहावी यासाठी प्रयत्न करतोय. खूप जण येतात आमच्याकडे तुमचा सन्मान ठेवला. तुम्ही नाही नक्कीच तुम्हाला अण्णा, तुम्ही त्या पुरस्काराला पात्र. ऍक्च्युली काम तुझं फार मोठं आहे, त्या पुरस्काराला प्राप्त व्यक्तिमत्व तुम्ही आहात. ठीक आहे. आणि मला बघा कुणाकुणाला रे आपण ऑपरेशनला पैसे गेल्या वर्षी किरणला 2 लाख दिले. किरण भगतला 5 लाख. अभिजित कटकेला 5 लाख दिले. बरोबर. बालारपीक शेखला घर बांधून दिलं. पूजेला गेलो. बर बर. हा, घरी पैसे कमी पडले, घरी जाऊन पैसे दिले बालारपीकला. कपडे वगैरे आईला वडिलाला त्याच्या. हे फार मोठी ताकद आहे आणि हीच ऊर्जा आहे अण्णा की आज आम्हाने पण सादिक वस्ताद म्हणले, हे सादिक वस्ताद म्हणले की अण्णा पठारे म्हणजे एक अशी व्यक्ती आहे की हनुमंत आशीर्वाद देतो, तसं अण्णा पठारे अशी व्यक्ती आहे की ते दान करतात. हे शब्द त्यांचे होते. त्याच वेळी मी म्हणलं की ह्यांना भेटायला जायचं आपण. त्यावेळी तुमच्या मुलग्याला फोन केला महादेव अप्पांना आणि म्हणलं की त्यांना भेटायचं. ते म्हणले या परवा दिवशी या म्हणले. मी तात्काळ म्हणलं जाऊया. मग आज मतदानाचं इलेक्शन आहे, तुमचा रिझल्ट आहे, म्हणलं अण्णा आज बिझी असणार तरी सुद्धा म्हणलं जाऊया. मग म्हणलं चला भेटूया म्हणलं. नजरुद्दीन नायकवडीला पण दिलं होतं घर बांधाय पैसे, त्याला 3 लाख दिले. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे असं जर हिसाब काय ठेवलाय का अण्णा? अण्णा हिशोब काय ठेवलाय का लिहून? माझी मेमरी काम करायला पाहिजे. त्यामुळं ते हाय, चांगली गोष्ट आहे. मलाही सांगा, आताचे जे पैलवान आहेत का नाही ते व्यसनामध्ये जायला लागलेत, त्याबद्दल तुमचं मत काय अण्णा? नाही ते इंजेक्शन घ्यायचं, हा, ते मला अजिबात पसंत नाही. त्याला काय नुकसान होऊ शकतं का पैलवानांचं? स्टेरॉइडचं आयुष्याचं नुकसान होणार, त्यामुळे असलं केलं नाही पाहिजे. तू सोलापूरचा गुंड्या, नितीन खुर्द, नितीन खुर्द, हा 15-20 दिवस झाले. हा, अण्णा काय नाही काय, धान्याचं पोत होत संपलं. आपण पैसे पाठवायचं असं केलं. मग ते पाठवतोय. तुमच्या देखत झालं ही गोष्ट, नितीन खुर्ची औषध स्टेरॉइड इंजेक्शन घेऊन शिवाय द्यायचो मी, ती करू नको म्हणून. म्हणजे अशी पैलवान तुमच्या देखत खराब झालेत, त्यामुळे पैलवानाने हे करू नये. पण पैलवान आता काही व्यसनामध्ये पण गेलेले आहेत, म्हणजे दारूचं व्यसन म्हणा जरा झालंय. मग त्याबद्दल तुमचं मत काय आहे? कसं आहे, काहीतरी स्थिरता जीवनामध्ये पाहिजे. एवढे मोठमोठे पैलवान
तुम्ही बघितल्यावर स्वतः डोळ्यानं? ती कुस्ती मारल्या हा पंडित जवाहरलाल नेहरू हा स्वतःकडे ठेवलं हा 2 महिने इथंच थांब म्हणून. बर बॉडीगार्ड म्हणून. बर 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 आणि त्याच्या मोबाईल मध्ये दोघांचा फोटो जोडीने, होय होय बरोबर. जवाहरलाल नेहरू आणि नेहरू श्रीपती खंचनाळे यांचा. यांचा. बरोबर बरोबर बरोबर. पण नाना लय म्हणले, अण्णा तुझ्यासारखा पैलवानाची इज्जत सेवक केवढा मोठा हे ते बोललेत श्रीपती आहे. खंचनाळे. हा. हो बरोबर आहे अण्णा, बरोबर आहे. मला एक आता माझ्यावर पुस्तक लिहिते. कोण? पाटील मॅडम लिहायला का? पाटील. तुमच्या कार्यावर पुस्तक लिहायला चाललंय. हा. बरोबर. आता जे पैलवान आहेत ही नवीन पिढीचे, यांना तुम्ही काय संदेश देशीला? त्या पैलवानांना तुम्ही काय सांगशीला? भविष्यात त्यांनी काय करावं, कसं करावं? मग काय? अहो बिराजदारचं पोरग हा सागर बिराजदार हा यांच्यापेक्षा दांडगं होत. बिराजदारापेक्षा. बर 2 बिराजदार खाईल असं होत. बर खेळला नाही परत. पण मी खेळते ते. खेळणार काय? गट्स पाहिजे. यस. मी सांगतो, मी कबड्डी खेळायचो. बर शांताराम जाधव इंडियाचा कॅप्टन, बर. त्याला मी कवर शिकवलं. कवर. 5वा बर बर. शांताराम. तुम्ही खेळ. खाशाबा जाधवना तुमचा योगायोग आला का भेटण्याचा? खाशाबा नाही आला. खाशाबा जाधव अगोदरचे का? खाशाबा जाधव अगोदरचे. थोड्या आधी. बरोबर बरोबर. तुम्ही आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तुम्हाला जीवन गौरव पुरस्कार दिलाय, बरोबर? मग हा पुरस्कार घेतल्यावर तुम्हाला काय, तुमच्या मनामध्ये काय वाटलं तुम्हाला, आणि ऊर्जा मिळाली का तुमच्या कार्याला? नाही, मी तिथंच बोलून दाखवलं. हा पुरस्कार मिळाला ना, हा तिथंच बोलून दाखवलं हा की आनंद तर गगनात मावेनाचा झालाय. झाला, हा माझ्या छातीत नाही मावला. हम्म की गेटवे ऑफ इंडिया तिथं साम मंडप टाकून हम्म तिथं पहिलं बक्षीस मुख्यमंत्री, क्रीडा मंत्री हा यांच्या हस्ते मी उद्धवलं म्हणलं, हा साहेब पैसे पैसे नको. अहो म्हणले, इथं तुमच्या जीवनाची कमाई कमाई आहे. हा तुम्ही किती लोकांना मदती केल्या. अहो सुनाला पुढची फी भरायची, काही राव करतात लोक. देतो म्हणल्यावर काही. अण्णा हे हाय शोकांतिका आहे. एखादी म्हणजे काय म्हणतात ना की पाय दिले की पंजीन काढून घेणे अशी पद्धत आहे. ही सुद्धा आहे. ही सुद्धा करू नये लोकांनी. असं सुद्धा करू नये. एखादी दानच दिली म्हणजे याचा अर्थ असा नाही की पूर्णच हे करायचं. ही खरी गोष्ट आहे अण्णा, ही चांगली गोष्ट आहे. नजरुद्दीनला कधी बोलवा त्याला माझ्या समोर विचारा. काय ते काय माहित. तुम्ही तुमच्या आम्हाला साधी वस्तादाने तुमच्याबद्दल सांगितलं. दीनानाथ अण्णांनी मला बोललेत, पठाण अण्णांच्या मैदानाला मी गेलो, म्हणजे माझ्या पायाला लागलं तर मी गेलो मैदानाला, आणि तिथंच म्हणले मला जास्त झालं, ते पायाला त्यांच्या लागलं होतं ना, ऍक्सिडेंट झालता, तर तुम्ही त्यांना मदत केली. त्यांनी सांगितलं की परत बंडा पाटील त्यांनी सांगितलं, ऑलिम्पिकवीर बंडा पाटील यांनी पण सांगितलं. नाव काढता अण्णाने आशीर्वाद, ऍक्च्युली तो आशीर्वाद आहे अण्णा तुमच्या पाठीमागे. जे न जमणारं कार्य आहे ते तुमच्या हातून झालेलं आहे अण्णा. कुणी पुस्तक लिहिली, त्याच्या पुस्तकाला प्रत्येक आता जोशीलकर हा हा 51 51,000 दिले.
जोशीकडे बसतात ना मी पुस्तकासाठी. चांगली गोष्ट आहे अण्णा. आणि ही ज्ञानाचं ज्ञान तुम्ही वाढवताय. की मी पुस्तक लिहितोय, मी गडावर लिहितोय आणि समाजावर लिहितोय. मी पुस्तक तुम्हाला एक द्यायला येणार. ठीक आहे अण्णा, परत एकदा येऊन जाईन, तुम्हाला देऊन जाईन. आता जी का नाही अण्णा, ही ज्येष्ठ पैलवान आहेत, जुने पैलवान बरोबर, त्यांना बघून आता नवीन पैलवानांनी ऊर्जा घेऊन कुस्त्या चालू केलेल्या आहेत बरोबर. तुम्हाला असं वाटलं होतं का कुस्तीमध्ये ब्रेक लागेल? कुस्तीला मध्ये थोडा ब्रेक लागला होता, परत तुम्ही संजीवनी देण्याचं कार्य केलं. नाही, कुस्ती ही चांगलं आहे. एक शरीराची ठेवण आहे बरोबर, ऊर्जा आहे. ऊर्जा आहे. बरेच पैलवान, जुने पैलवान माझ्याकडे यायचे. महादू गुरु येतात तुमच्याकडे? यायचे पहिले. हा हा. महादू गुरु, रामा बेडकर आखाड्याला आले की माझ्याकडे खिशात पैसे असले की हात थांबत नाही. त्यांना 500-500 रुपये द्यायचे. अहो ते नाचायचे. बरोबर की. बिडकरला एवढा बोजा देऊ, उडी मारतायत, पण ते उडी मारायचे. बरोबर आहे ना. एकच जाणणारा अण्णा पठारे. खरंच आहे ना. माझं तस जो शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार ज्यांना मिळाला आहे ते पैलवान म्हणजे पंढरीनाथ पठारे. पंढरीच्या पांडुरंगाकडे आम्ही काहीतरी मागायला जातो की परमेश्वर आमचं काहीतरी चांगलं कर किंवा आमची शेती चांगली पिकवू दे. तसे एक पंढरीनाथ पठारे जे आता पुण्यामध्ये आहेत आणि अशा पंढरीनाथानं पंढरीला बी तिथे जमीन आहे. पंढरीला पण आहे. तुम्ही काय कुठं ठेवलंय का नाही अण्णा काय शिल्लक? तुम्ही सगळ्या ठिकाणी काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही काही ना काही करून ठेवलंय. चांगली गोष्ट आहे. मी असं उधळपट्टी नाही. हा पण हे सुद्धा चांगलं काम आहे. मी नुसतं कळालं ना पंढरपूरच्या तो माळी कोणता रे, भीमराव, लगे 2 पोरं घेऊन येणार देवळापर्यंत तेच डायरेक्ट आदर्श. तर म्हणले पैलवानांचा पांडुरंग आहे. आज माझं नाव पंढरीनाथ आहे. बरोबर. आज पैलवानांचा पांडुरंग असे पंढरीनाथ पठारे अण्णा, ज्यांनी पैलवानकी जपण्याचं कार्य केलं, पैलवानांना ऊर्जा देण्याचं कार्य केलं आणि सदैव ते काम करत आहेत. मोठमोठ्या पैलवानांची ऑपरेशन किंवा त्यांना शारीरिक काही कष्ट व्याधी झाल्या तर त्यांच्या व्याधी दूर करण्यासाठी त्यांना पैसे देण्याचे कार्य. तसेच हरिश्चंद्र बिराजदार मामा यांना फ्लॅट दिला, त्याच्या परिवाराला पैशाची मदत केली. तसे अनेक पैलवानांना त्यांनी पैशाच्या मदती करून त्यांना खुराक देऊन एक नामांकित पैलवान बनवण्याचं महान कार्य करणारे पैलवान आज जर कोण असतील पंढरीनाथ पठारे अण्णा, त्यांच्याजवळ आलो आणि आज माझ्या जीवनातला एक सर्वात महत्वाचा दिवस आहे असं मी समजतो. कारण अशा महान व्यक्तीचं दर्शन घेणं हे माझ्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि परमेश्वराला, पंढरीच्या पांडुरंगाला मी एवढीच विनंती करेल की या जन्मामध्ये अण्णांचं जर कुस्तीविषयीचं जर कार्य बाकी असेल तर पुढचा जन्म सुद्धा ह्याच क्षेत्रामध्ये त्यांना द्यावा आणि परत कुस्तीचं काम आहे ते परत पुढं अविरत चालत राहावं असं मी पंढरीच्या पांडुरंगाला विनंती करतो आणि मी इथंच थांबतो. नमस्कार अण्णा. नमस्कार.